1 मे ही फक्त सुट्टी नाही, त्यामागचा खरा रक्ताने माखलेला इतिहास आज आपण या विश्लेषणात उलगडणार आहोत. विचार करा, एका तारखेसाठी 107 जणांनी प्राण का दिले? ह्याचं उत्तर पश्चिम भारताच्या प्रखर भाषिक संघर्षात दडलंय. स्वातंत्र्यानंतर भाषावर प्रांतरचना सुरू झाली, पण 1956चा राज्य पुनर्रचना कायदा आला आणि खरा भडका उडाला. मुंबई महाराष्ट्राला मिळेल ही अपेक्षा होती, पण तिला थेट केंद्रशासित प्रदेश घोषित केलं गेलं. हा खूप मोठा अन्याय होता. याच एका निर्णयामुळे खऱ्या अर्थाने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची ठिणगी पडली. मुंबईसह महाराष्ट्र हवाच ही एकच मागणी होती. प्रबोधनकार ठाकरे, SM जोशी यांसारख्या दिग्गज नेत्यांनी या चळवळीला वैचारिक ताकद दिली. रोज मोर्चे निघू लागले. इथं महत्वाची गोष्ट म्हणजे कामगार, शेतकरी, विद्यार्थी असे सर्वच सामान्य नागरिक आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले होते. 21 नोव्हेंबर 1955 हा तोच काळा दिवस जेव्हा एका शांततापूर्ण मोर्चाला मोठ्या पोलीस फौजफाट्याने अडवलं. आणि धक्कादायक म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी थेट गोळीबाराचे आदेश दिले. शांततापूर्ण आंदोलनाला अचानक हिंसक वळण लागलं. 107 होय, मुंबईच्या रस्त्यांवर 107 निष्पाप नागरिकांनी आपल्या राज्यासाठी हसत हसत सर्वोच्च बलिदान दिलं. त्या रक्ताने माखलेल्या फ्लोरा फाउंटेनचं नाव नंतर बदलून हुतात्मा चौक ठेवलं गेलं. ती एक कायमस्वरूपी आदरांजली होती. या प्रचंड संघर्षानंतर अखेर सरकारला झुकावंच लागलं आणि 1 मे 1960ला महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांची निर्मिती झाली. हा विजय खूप मोठा होता. सलग 5 दिवस उत्सव चालला. शिवनेरीवर शिवरायांना मानवंदना देण्यात आली. पण थांबा, संपूर्ण जग 1 मे हा कामगार दिन म्हणून का साजरं करतं? तो इतिहासही रंजक आहे. 19व्या शतकात अमेरिकेत मजुरांना 16-16 तास राबवलं जायचं. त्यांनी फक्त 8 तासांच्या कामाची रास्त मागणी केली. शिकागोच्या त्या ऐतिहासिक संपाने जागतिक चळवळ उभी केली, जी 1923मध्ये आपल्या चेन्नईतही पोहोचली. थोडक्यात सांगायचं तर 1 मे ही तारीख कामगारांची जागतिक ताकद आणि महाराष्ट्राची अस्मिता या दोन्हींचं जबरदस्त प्रतीक आहे. आज फडकणारा प्रत्येक झेंडा आपल्या राज्यासाठी रक्ताचं पाणी करणाऱ्या त्या 107 हुतात्म्यांच्या बलिदानाची नक्कीच आठवण करून देतो. हुतात्मा चौक हीच महाराष्ट्राची जन्मभूमी आहे. आता या सुट्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कायमचा बदलेल, नाही का?